पूजाविधींच्या नावाखाली अशोक खरात महिलांचं लैंगिक शोषण करत होता आणि लैंगिक शोषण केल्यानंतर या पीडित महिलांवर तो अत्याचार करताना त्यांना एक प्रकारची भीती देखील घालत होता। यामध्ये प्लास्टिकच्या कातडीचा वाघ आणि नकली नाग, या नागाची जर आपण परिस्थिती बघितली तर अशाच पद्धतीचे बाजारात मिळणारे हे नाग हा भोंदू बाबा आपल्या पूजाविधीच्या दरम्यान वापरत होता आणि या पूजाविधीच्या दरम्यान हे नाग वापरत असताना या अशा पद्धतीच्या नागांनी त्यांना भीती घालायचा। लैंगिक शोषण केल्यानंतर त्यांना पूजाविधी करण्यासाठी नाशिकच्या सिन्नरमध्ये असलेल्या त्याच्या मिरगावच्या मंदिरात तो या महिलांना घेऊन जात असत आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्लास्टिकचे आणि रिमोटवर चालणारे नागांचा तो वापर करायचा। महिलांना ध्यानस्थ करून ठेवताना महिलांच्या मागे किंवा अचानक समोर या अशा पद्धतीच्या रिमोटच्या नागांची एंट्री व्हायची आणि या महिलांच्या मनात धडकी भरायची। एकूण जर बघितलं तर अशा पद्धतीच्या या नागांमुळेच या महिला या भोंदू बाबावर विश्वास ठेवत होते आणि या महिला या भोंदू बाबाच्या सांगेल त्या कारनाम्यांना त्या ठिकाणी बळी पडत होत्या। एकूण जर बघितलं तर पूजाविधीच्या नावाने आणि देव विधीच्या नावाने अशा पद्धतीने या खोट्या नागांना हाताशी धरून हा भोंदू बाबा या महिलांवर अत्याचार करत होता आणि अखेर आता या अत्याचाराचा भांडाफोड झाल्यानंतर हे भोंदू बाबाचे सगळे कारनामे हे उघडकीस येताना पाहायला मिळत आहे। जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणात महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचार करण्यात आले, ज्या पद्धतीने या महिलांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर काळी जादू करत असल्याचे कारनामे या भोंदू बाबाने केले, याच कारनाम्यातून त्याचे वेगवेगळे प्रकारचे पीडित महिलांचे अत्याचाराचे व्हिडिओ देखील या भोंदू बाबाचे समोर आल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी देवांचा वापर करून किंवा देवदेवतांच्या विधेचा वापर करून हा भोंदू बाबा त्याच्या जाळ्यात या महिलांना अडकवत होता। कॅमेरामन किरण कटेरसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.